तर कोळंबी खा आगाऊ ट्रम्पला हरवा, मंत्री नितेश राणे यांनी हे वक्तव्य केलंय। अमेरिकेच्या आयात शुल्क धोरणामुळे खचून जाऊ नका असं देखील नितेश राणेंनी म्हटलंय। यामध्ये त्यांचं जे वाक्य आहे यामध्ये त्यांनी असं म्हटलं की अमेरिकेने जे मासे आणि मत्स्य उत्पादनावर जे एप्रिल मध्ये शुल्क आकारलेलं होतं ते 16.5 वरून आता ऑगस्ट मध्ये 60% पर्यंत वाढवलेलं आहे आणि यासाठी आपण सक्षम बनलं पाहिजे आणि त्यासाठीच भारताचे जे मत्स्यपालन आणि मत्स्यपालन क्षेत्र आहे या क्षमतेमध्ये वाढ झाली पाहिजे आणि अमेरिके पलीकडे जे नवीन जागतिक बाजारपेठेमध्ये प्रवेश करून आपण एक मजबूत भविष्यासाठी तयार राहिलं पाहिजे। यासाठी नील व्यवस्था आहे ती निर्माण केली पाहिजे असं जे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचं हे वक्तव्य आहे। दरम्यान भारतीय कोळंबी निर्यात का घटली आहे आपण पाहूयात। तर कोळंबी निर्यात घटण्याचे काही कारण समोर येत आहे। भारतीय कोळंबी निर्यातीसाठी अमेरिका प्रमुख बाजारपेठ आहे। अमेरिकेच्या आयात शुल्काचा भारतीय कोळंबी निर्यातीवर थेट परिणाम झालाय। $2024 ते 25 दरम्यान अमेरिकेत $2.5 अब्ज भारतीय मत्स्य निर्यात झाले। मत्स्य निर्यातीत 92% वाटा कोळंबीचा होता। आयात शुल्कामुळे कोळंबी निर्यातदारांचा नफा घटलाय। भारतीय कोळंबी निर्यातीसाठी अमेरिका प्रमुख बाजारपेठ आहे आणि आज बाजारपेठेचे दार निर्यात शुल्कामुळे बंद होताना दिसतात।